अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी भाषणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, गुरुपौर्णिमेनिमित्त ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाहीये, ज्यांना ते नियम पाळणं शक्य नाहीये, त्यांच्यासाठी आज काही विशेष अशा सेवा सांगणार आहेत दत्त महाराजांच्या, त्या तुम्ही करू शकता, जेणेकरून तुम्हाला पारायणाचं फळ मिळेल आणि जेणेकरून तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही अडचणी, संकटे, दुःख असतील ती बऱ्यापैकी प्रमाणात दूर होतील। तर त्या सेवा कोणत्या आहेत ते बघा। त्यातली सगळ्यात पहिली सेवा म्हणजे संक्षिप्त श्री गुरुचरित्र हा ग्रंथ। बघा, ही सेवा मी तुम्हाला आत्ता 2 ते 3 दिवसापूर्वी शेअर केली आहे। तुम्हाला त्याबद्दलचं डिटेल माहिती पाहिजे असेल तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। संक्षिप्त श्री गुरुचरित्र हा ग्रंथ तुम्हाला जवळपासच्या स्वामींच्या केंद्रामध्ये मिळून जाईल। या ग्रंथामध्ये 7 अध्याय आहेत। या 7 अध्यायामध्ये संपूर्ण श्री गुरुचरित्राचे अध्याय सामावलेले आहेत आणि हा ग्रंथ पठण करायला आपल्याला 30 ते 35 मिनिटे लागतात। आणि लक्षात घ्या, या ग्रंथाचे तुम्ही जर 11 पारायण केली ना, तर या ग्रंथामध्ये असं दिलेलं आहे की जो कोणी भक्त याचे मनपूर्वक 11 पारायणे पूर्ण करेल 11 दिवसांमध्ये, त्याच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतील। तर तुम्ही या ग्रंथाचं पठण करू शकता। ज्यांना मूळ गुरुचरित्र ग्रंथ वाचणं शक्य नाही, ज्यांना ते पारायण करणं शक्य नाहीये, त्यांनी या ग्रंथाचे 11 पारायणे, 21 पारायणे, 7 पारायणे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही करू शकता। त्याचे नियम पण काही आहेत, अटी आहेत, ते मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत। पण जो आपण मूळ गुरुचरित्र ग्रंथ वाचतो ना, त्या ग्रंथा इतके याला नियम नाही, याला नियम आहेत पण थोडे आहेत। आणि हा ग्रंथ तुम्ही सहज वाचू शकता आणि ते नियम पण तुम्ही पाळू शकता, त्यामुळे कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही। तर या ग्रंथाचं तुम्ही पठण करू शकता। आता बघा, ज्यांना हा ग्रंथसुद्धा पठण करणं जमत नसेल त्यांनी श्री गुरुचरित्र या ग्रंथातले असे काही विशेष अध्याय आहेत ते तुम्ही पठण करू शकता। तुम्ही 21 दिवसाचा संकल्प करून पठण करू शकता, 11 दिवसांचा संकल्प करून पठण करू शकता, 7 दिवसांचा संकल्प करून पठण करू शकता। जेवढी जास्तीत जास्त सेवा करणार तेवढा जास्तीत जास्त तुम्हाला फळ मिळणार आहे, लक्षात घ्या। आणि जर आपल्या इच्छा, मनोकामना, आपले दुःख, अडचणी, संकटे जर जास्त प्रमाणात असतील ना, तर आपली सेवा पण तशीच असायला पाहिजे, तेवढीच प्रभावी आणि तेवढी जास्त असायला पाहिजे, लक्षात घ्या। तर तेव्हा कुठेतरी आपले ते संकटे, अडचणी, दुःख दूर होत असतात। तर गुरुचरित्रातले असे कोणते अध्याय आहेत जे तुम्ही पठण करू शकता? आता बरेच भक्त हे अध्याय त्यांच्या नित्यसेवेमध्ये रोज पठण करतात, त्यांना याचे अनुभव आहेत आणि त्यांना या अध्यायांमुळे त्यांच्या जीवनामध्ये अनेक बदल घडून आलेले आहेत। पण तुम्ही जर पठण करत नसाल तर तुम्ही या गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवसांसाठी, 11 दिवसांसाठी किंवा 7 दिवसांसाठी संकल्प करून तुम्ही हे अध्याय पठण करू शकता। किंवा तुम्हाला जर वाटलं की मी रोज नित्यसेवेमध्ये हे अध्याय पठण करणार, तरीसुद्धा तुम्ही हे अध्याय पठण करू शकता। तर ते अध्याय कोणते आहेत? श्री गुरुचरित्र अध्याय 14वा आणि श्री गुरुचरित्र अध्याय 18वा, हे 2 असे अध्याय आहेत। आणि हे 2च अध्याय का मी तुम्हाला सांगितलं? बघा, गुरुचरित्र हा ग्रंथ खूप प्रभावी, खूप शक्तिशाली आहे। त्याच्या प्रत्येक अध्यायामागे एक विशेष फळ आपल्याला मिळत असतं। त्या प्रत्येक अध्यायासाठी, त्या प्रत्येक अध्यायाच्या विशेष फळासाठी त्या पूर्ण श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचं असतं। पण बऱ्याच जणांना त्याचे नियम, अटी पाळणं शक्य होत नाही, मग त्यांनी गुरुचरित्रातले 14वा आणि 18वा अध्याय हे त्या ग्रंथातले 2 असे अध्याय आहेत जे मेरुमणी मानले जातात। आणि त्याचं कारण मी तुम्हाला सांगते। श्री गुरुचरित्र अध्याय 14वा हा संकटमुक्तीसाठी आहे। आपल्या आयुष्यातली जे काही संकटे, दुःख आहेत, अडचणी आहेत, कोणतीही तुम्हाला अडचण असू द्या, कितीही कठीण असू द्या, त्या सगळ्या अडचणीवर मात करणारा हा श्री गुरुचरित्र अध्याय 14वा आहे। याचं पठण जर तुम्ही रोज केलं ना, तुमच्या आयुष्यावर येणारी जी काही संकटे असतात, जे काही प्रॉब्लेम्स असतात ना, ती बऱ्यापैकी प्रमाणात दूर होतात, बऱ्याच प्रमाणात ती कमी होतात। अनुभव अवश्य घ्या। जे कोणी भक्त या ग्रंथाचे हे 2 अध्याय पठण करतात ना, त्यांना याचा अनुभव आहे, तुम्ही सुद्धा अवश्य घ्या। बघा, आता गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही या अध्यायाचं संकल्प करून पठण करू शकता की मी हे अध्याय 11 दिवसांसाठी पठण करेल, 21 दिवसांसाठी पठण करेल। तुमची इच्छा सांगू, तुम्ही संकल्प करून हे अध्याय पठण करू शकता, जर तुम्हाला मूळ गुरुचरित्र ग्रंथ वाचणं शक्य नसेल तर। आणि बघा,
अध्याय 18वा याचं महत्त्व काय आहे? अध्याय 18वा हा लक्ष्मी प्राप्तीसाठी सगळ्यात प्रभावी असा अध्याय आहे आणि हे 2 अध्याय या ग्रंथातले मेरुमणी मानले जातात। बघा, आपल्या मानवाला सगळ्यात जास्त गरज असते ती म्हणजे लक्ष्मी प्राप्तीची आणि दुसरी गरज असते म्हणजे आपल्या आयुष्यात जे काही संकटे दुःख आहेत ती दूर व्हावी म्हणून। आपण कधी खचतो? आपण सगळ्यात जास्त कधी खचतो? जेव्हा आपल्यावर कोणती संकटे येतात, दुःख येतं, अडचणी येतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्याकडे लक्ष्मी प्राप्तीचे मार्गच राहत नाही, आपण पैसाच कमवू शकत नाही। तर हे 2 अध्याय त्यासाठीच आहे आणि हे 2 अध्याय जो कोणी भक्त रोज पठण करतो ना, त्याच्या जीवनामध्ये खूप आमूलाग्र बदल घडून येतात। अनुभव अवश्य घ्या। आता गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही या अध्यायाचं पठण कराच संकल्प करून, पण त्यानंतरही जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नित्यसेवेमध्ये हे 2 अध्याय रोज वाचू शकता, जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये विशेष असे बदल घडून येतील। त्यानंतर बघा, दत्त महाराजांची प्रभावी सेवा, दत्त महाराजांचं प्रभावी स्तोत्र ते म्हणजे घोर कष्टधरण स्तोत्र। या स्तोत्राबद्दल पण मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे। घोर कष्टधरण स्तोत्र पण जे कोणी भक्त रोज पठण करतात ना नित्यसेवेमध्ये, त्यांच्या आयुष्यातली संकटे, दुःख, दारिद्र्य, दैन्य सगळं काही दूर होतं। त्यांच्या आयुष्यातले जे काही घोर कष्ट आहे ते दूर होतात। बघा, आपल्या सगळ्यांना कष्ट करणं आहे। कष्ट केल्याशिवाय आपल्याला फळ मिळत नाही आणि कोणीही आपल्याला आयतं बसून देणार नाही। आपण स्वामींची कितीही सेवा केली पण कष्टच केले नाही तर स्वामी सुद्धा आपल्याला आपल्या सेवेचं फळ देणार नाही, कारण आपण कष्टच करत नाही, आपण प्रयत्नच करत नाही। म्हणून बघा, आपल्या प्रत्येकाला कष्ट करणं गरजेचंच आहे, पण आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपल्याला या सेवा करायच्या असतात। आपल्या कष्टाला बघा, बरेच जणांचं असं असतं ना, खूप कष्ट करतात, खूप प्रयत्न करतात, पण त्यांना कधीही यश येत नाही, त्यांच्या कष्टाला पाहिजे तसं फळ मिळत नाही। तर हे फळ आणि ही नशिबाची साथ आहे ना, हे जे काही यश आहे ना, हे फक्त आणि फक्त आपल्याला स्वामींच्या सेवेने, दत्त महाराजांच्या सेवेने मिळू शकतं। जे स्वामी आपल्याला जे योग्य आहे ते अवश्य देतात, पण आपले कष्ट प्रामाणिक असायला पाहिजे, आपली सेवा असायला पाहिजे आणि आपला विश्वास तेवढा स्वामींवर असला पाहिजे, तेव्हाच या सगळ्या गोष्टी घडून येत असतात। आणि आपले कष्ट आहेत, आपले प्रयत्न आहेत, आपली सेवा प्रामाणिक आहे, स्वामींवर आज आपला विश्वास असेल ना, तर या जगातली कोणतीही वाईट शक्ती, या जगातली कितीही वाईट शक्ती असू द्या, ती तुम्हाला हरवू शकत नाही, कारण आपल्या पाठीशी आपले स्वामी आहेत। स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत आणि त्यांची जर सेवा आपण केली ना, तर आपल्या आयुष्याचं सोनं झालंच म्हणून समजा। स्वामींबद्दल किंवा स्वामींच्या शक्तीबद्दल मला तुम्हाला वेगळंच काही सांगण्याची गरज नाही, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि मी अनेक वेळा तुम्हाला या गोष्टी शेअर करत असते। तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की स्वामींची लीला किती अगाध आहे। आपलं काम आहे फक्त सेवा करणं, आपण तेवढं करायचं, बाकी आपल्याला फळ कधी द्यायचं, आपल्या प्रयत्नांना यश कधी द्यायचं हे ठरवणारे स्वामी आहेत। आणि बघा, योग्य वेळ आली ना तर स्वामी आपल्याला खूप भरभरून देतात, पण ती योग्य वेळ येणं पण गरजेचं असतं। बघा, आपल्याला असं वाटतं की आता आपण सेवा केलेली आहे तर मला लगेच फळ मिळावं, पण लक्षात घ्या, या जगामध्ये योग्य वेळ आल्याशिवाय आजपर्यंत कोणालाही काही मिळालेलं नाही। त्यासाठी योग्य वेळ येऊ देणं हे खूप गरजेचं असतं आणि आपल्या आयुष्यात ती योग्य वेळ कधी येणार आहे, काय येणार आहे, हे सगळं काही स्वामींना माहीत आहे। म्हणून तुम्ही सगळं काही स्वामींवर सोडून द्या आणि तुम्ही फक्त आणि फक्त सेवा करण्याचं काम करा। स्वामींवर विश्वास ठेवा, आपल्या सेवेवर विश्वास ठेवा, प्रामाणिकपणे आपली सेवा सुरू ठेवा, स्वामींवर निशंक विश्वास ठेवा, स्वामींवर खरं प्रेम, खरी भक्ती करा। मग बघा की तुमच्या जीवनामध्ये कोणकोणते चमत्कार घडून येतात। तर बघा, घोर कष्टधरण स्तोत्र, घोर कष्ट, आपल्या आयुष्यातले जे काही घोर कष्ट आहेत, दारिद्र्य, संकटे आहेत, ती दूर करण्यासाठी आपल्याला हे स्तोत्र पठण करायचं असतं। तुम्ही या स्तोत्राचा सुद्धा संकल्प करून की मी 21 दिवसांसाठी हे स्तोत्र मी रोज 11 वेळेस म्हणेल, 21 वेळेस म्हणेल, किंवा 11 दिवसांसाठी तुम्ही संकल्प करू शकता, किंवा 7 दिवसांसाठी तुम्ही संकल्प करून या स्तोत्राचं पठण करू शकता। तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी, दुःख, दारिद्र्य जे काही ते तुम्ही ते या स्तोत्राने दूर होतं। अनेक भक्तांनी अनुभव घेतलेला आहे। बघा, तुमच्यावर कोणी खोटा आरोप केलेला असेल, तुम्ही कोणत्या केसमध्ये अडकलेले असाल किंवा तुम्हाला कोणताही त्रास तुमच्या आयुष्यामध्ये असेल ना, तर बघा तो सगळा त्रास तुमचा या सेवेमुळे नक्कीच दूर होईल। नक्की तुम्ही या स्तोत्राचं पण पठण करून बघा आणि ज्या काही सेवा सांगितल्या आहेत त्या तुम्ही अवश्य करून बघा। जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा, बाकी आपल्याला फळ देणारे स्वामी आहेतच। तर चला, ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। तर झालेली सेवा मी स्वामींच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका
पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.